भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, समर्पण आणि निसर्गपूजनाचा सुंदर असा संगम असणाऱ्या वटपौर्णिमा सणाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय विजयलक्ष्मी आबिटकर वहिनीसाहेब, या कार्यक्रमाच्या प्रमुख आणि ज्यांच्या हस्ते या देवराईचं वृक्षारोपण होणार आहे त्या कोल्हापूर वन विभागाच्या अधिकारी माननीय शुभांगी चव्हाण वहिनी, दुसऱ्या आपल्या प्रमुख सहाय्यक वनरक्षक माननीय प्रियांका दळवी वहिनी, आपल्या पंचायत समिती भुदरगडच्या माजी सभापती माननीय कीर्ती देसाई वहिनी, माननीय वरंडेकर वहिनी, पंचायत समितीच्या सदस्य माननीय फगरे वहिनी, उपस्थित असणारे सर्वच आपले जे आज आपण सन्मान मूर्ती आहेत, सत्कार मूर्ती आहेत, ते सगळे सत्कार मूर्ती आज ज्या माझ्या या कार्यक्रमासाठी नेहमी कुठलाही आमचा कार्यक्रम असला तर त्याच्यासाठी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या साथीदार आणि साक्षीदार बनण्यासाठी अगदी नटून थटून आज इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या सख्या. असं म्हटलं जातं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असं म्हणणाऱ्या संत तुकडोबांच्या पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी या वनसंवर्धनासाठी आज्ञापत्र काढलं. अशा प्रत्येकानं आजपर्यंत आपल्याला वृक्षाची महती सांगितली. म्हणजे अगदी आपल्या दारातल्या तुळशीपासून जंगलातल्या महाकाय वृक्षापर्यंत प्रत्येकानं आपल्याला जगण्याला श्वास दिला. आधी आपल्याला ऊर्जेसाठी त्यांनी इंधन दिलं, सुगंधासाठी चंदन दिलं, या जनावराला चारा दिला, या आभाळातल्या मेघाला गार वारा दिला आणि पर्यायानं या सृष्टीला जलधारा दिल्या. हे काम झाडांनी केलेलं आहे. आणि आज आपण लक्षात घेऊया की वृक्ष आमचा साथी, वृक्ष आमचा हाती, वृक्षच करतो सुंदर आणि हिरवीगार धरती. हे ब्रीदवाक्य आपण मनाशी ठरवून हे ब्रीदवाक्य आपण घेऊया आणि या वटपौर्णिमेच्या या पवित्र दिनी आज आपण देशी असणाऱ्या वड आणि पिंपळ या झाडांची भव्य अशी 5 एकरामध्ये देवराई वृक्ष लागवड करून देवराईच्या संकल्पनेकडे का आपण पहिलं पाऊल टाकतोय तसं समजूया. कारण आणि हे वृक्ष फक्त आपण लावणार नाहीये तर त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देखील आपण उचललेली आहे. कारण आज आपण बघतोय की आज आपण नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात आहोत. गेली 6-7 वर्ष आपण महापुराची हानी सहन केली. आज आपण दुष्काळाच्या छायेत वावरतो आहोत आणि हे सगळं होण्याचं कारण म्हणजे ही वृक्षतोड आहे. आणि म्हणूनच आज आपण मोठ्या पद्धतीने वृक्षारोपण करणार आहोत आणि त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देखील आपण घेणार आहोत. कारण ही देवराई म्हणजे फक्त एक झाडांचा समूह नसणार आहे, तर ही आपण त्यांना जतन करणार आहे, त्यांचं संवर्धन करणार आहे. आज आपण आपले नेते आदरणीय आबिटकर साहेब यांचा निधी आणि बाबा नांदेकर साहेब यांच्या संकल्पनेतून सवतकडा धबधबाचा आपण पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला. आणि आज आपला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातून मोठ्या संख्येने हजारो संख्येने लोक तिथं भेट देत असतात. आबिटकर वहिनी आज आपण देवराईचा शुभारंभ करणार आणि भविष्य काळामध्ये ही देवराई अनुभवण्यासाठी आणि ही बघण्यासाठी देखील हजारो संख्येनं लोक इथं उपस्थित राहतील याची मला खात्री आहे. मग अशा पद्धतीनं आपण ही सगळी झाडं लावायची आहेत. कारण आज तसं बघायला गेलं तर आज आपल्याला इथं या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या माझ्या ज्या सगळ्या भगिनी आहेत, मग त्यामध्ये आपल्या आज प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या शुभांगी चव्हाण वहिनी, या त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा वन अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांच्यावर आलेल्या आपल्या दुसऱ्या प्रमुख आहेत त्या सहाय्यक वन संरक्षक आपल्या प्रियांका दळवी वहिनी, त्या देखील आपल्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आपल्या अध्यक्षा ताराराणी फेडरेशनच्या अध्यक्षा माननीय आबिटकर वहिनी यांनी या ताराराणी फेडरेशनच्या माध्यमातून महिलांना औद्योगिक प्रशिक्षण दिलं, त्याच्यातून त्यांनी रोजगार निर्मिती केली, महिलांचं संघटन, त्यांचं सक्षमीकरण यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या व्यासपीठावरच्या सगळ्याच भगिनी आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत आणि मला वाटतं की यांचं कार्य आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे. आता वडाचं झाड म्हणजे वटवृक्ष म्हणजे आपलं स्थैर्य, दीर्घायुष्य आणि अखंड जीवनाचं प्रतीक आहे. आणि आपलं राष्ट्रीय झाड असल्यामुळे राष्ट्रीय वृक्ष असल्यामुळे सुद्धा वडाच्या झाडाला अतिशय वेगळं महत्त्व आहे. त्याच पद्धतीनं पिंपळाचं झाड म्हणजे प्राणवायू, अध्यात्म
आणि आपल्या पर्यटनाचं संवर्धन याचं प्रतीक आहे. आणि आज आपण बघायला गेलो तर आधुनिकतेच्या नावाखाली मोठ्या पद्धतीनं वृक्षतोड होते. प्रदूषण, आपली बदललेलं हवामान, या सगळ्याला आपल्याला सामोरं जावं लागत आहे. आणि म्हणूनच हे आपले वृक्ष लावणं आणि ते जतन करणं फार गरजेचं होऊन बसलेलं आहे. कारण वृक्ष संवर्धन ही फक्त काळाची गरज राहिलेली नाही आहे, तर आपल्या पुढच्या पिढीसाठीची आपली ही जबाबदारी बनलेली आहे की झाडं लावणं आणि ती जगवणं. कारण आज आपण आता ही देवराई करणार आहोत, तर ती देवराई म्हणजे काय आहे? फक्त मी मगाशी म्हटलं तर तो झाडांचा समूह नाही आहे, तर उद्या ही देवराई हजारो पक्ष्यांचा आश्रय बनणार आहे. या आपल्या भूमीची ती समृद्धी बनणार आहे. आणि ही आज आपल्या ह्या सगळ्यांना, आपल्या या समाजाला शुद्ध प्राणवायू देणारी एक आपली ही देवराई असणे, ही देवराई उद्या ह्या आपल्या समृद्ध वनसंपदेचं एक प्रतिनिधित्व करेल याची मला खात्री आहे. आज आपण आपला नटना थटण्याचा, सजण्याचा आज आपला दिवस आहे. पण मला खरंच वाटतं की आजचा दिवस म्हणजे आपल्या स्त्री शक्तीच्या सन्मानाचा दिवस आहे. कारण आपलं कुटुंब, आपला समाज, आपला संस्कार यासाठी अनेक स्त्रियांनी आपल्या आयुष्याचं समर्पण दिलेलं आहे. आणि अशा या सगळ्या आपल्या भगिनींचं आज आपण सन्मान करणं, त्याचं कौतुक करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आणि नांदेकर परिवार नेहमीच या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आजपर्यंत सामील होत आलेला आहे. माझे सासरे आदरणीय कोकण केसरी के.जी. नांदेकर साहेब यांनी जो वसा आणि वारसा आम्हाला दिलेला आहे तो नेटाने पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी आम्ही धडपडत असतो. गेल्या वर्षी आपण बाबा नांदेकर यूथ फाउंडेशनच्या वतीनं ज्या महिलांनी आपल्या मुलांना घडवण्यामध्ये मोठं योगदान दिलं, त्या महिलांना आपण आनंदीबाई नांदेकर आदर्श माता पुरस्काराने आपण सन्मानित केलं. आणि आज आपण ज्या महिलांनी आपलं कुटुंब, आपला संसार सांभाळत असताना ज्या सगळे आपल्या अडचणी आल्या, ज्या सगळे संघर्ष आले, त्या संघर्षातून खचून न जाता ज्या पद्धतीनं त्यांनी त्या आपला सगळा संसार त्यांनी सांभाळला, त्या संकटाला त्या सामोरे गेल्या, त्या एवढ्या सगळ्या आपल्याला ज्या अडचणी आल्या त्याचा गाजावाजा न करता ज्या पद्धतीनं त्यांनी ते आभाळा एवढं दुःख पचवलं, आपल्या नवऱ्याला त्यांनी आधार दिला आणि आपला संसार फुलवला, अशा सगळ्या महिलांना आज आपण सावित्री समर्पण पुरस्काराने आज आपण त्यांना सन्मानित करतो आहोत. आज आपण वडाचं झाडाची पूजा करतो, पण मला वाटतं की वडाचं झाड आणि स्त्रिया ह्या एकसारख्याच असतात. कारण वडाचं झाडाच्या पारंब्या जमिनीकडे वाढतात, मग त्या जमिनीमध्ये रुजतात, तिथंच त्याचं खोड बनतं आणि ते सगळ्यांना आश्रय देतं. त्याच पद्धतीने आपण स्त्रिया असतो. आपण जन्म एका घरामध्ये घेतो आणि तिथून मग आपण पारंबी बनतो आणि ती पारंबी बनवून आपण दुसऱ्या घरात जाऊन रुजतो आणि तिथून परत आपण त्या घरातले प्रत्येक मातीला, तिथल्या माणसांना आपण सगळ्यांना आपलंसं मानतो आणि तिथंच परत आपलं खोड बनतं आणि त्या कुटुंबाला आपण आधार देतो. हे अशा पद्धतीनं हे वडाचं झाड. आणि आज आपल्या इथं उपस्थित असणाऱ्या ह्या सगळ्या माझ्या ज्यांचा आज आपण सन्मान करतो आहोत, त्यामध्ये आपल्या चांदमवाडीच्या अंजना मयुरी चांदम वहिनी, म्हणजे अतिशय चांगला सुंदर असा त्यांचा संसार चालू होता. आणि एक दिवस 2020 एक दिवस गवारेड्याच्या हल्ल्यामध्ये त्यांच्या नवऱ्याला मोठी दुखापत झाली आणि त्या अंथरुणाला खेळले. पण ही आलेली सगळी जी अडचण होते, हे सगळं संकट होतं, त्यांनी खचून न जाता त्यांनी आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळलं. आणि आज त्या आपल्या 60-70 लिटर दूध त्या डेअरीला पाठवतात. दुसऱ्या आहेत आपल्या सोनुर्लीच्या रुक्मिणी पोरे वहिनी. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये, एकही गुंठा जमीन नसणारं घर, पण आणि नवरा दोन्ही पायांनी दिव्यांग, पण तरीही त्याला खचून न जाता त्यांनी आपलं कष्ट करून, काबाड कष्ट करून त्यांनी आपल्या कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीने आधार दिला. एकटीने त्यांनी कुटुंबाचा तो सगळा गाडा ओढलेला आहे. आपल्या वासनोलीच्या प्रियांका पोवार वहिनी, म्हणजे त्यांचे पती वासनोलीचे डेप्युटी सरपंच, सुखाचा संसार चालू होता, सगळं कसं आनंद होतं. आणि 6-7 वर्षापूर्वी अचानक आपल्या संतोषदादांना ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यामध्ये एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पण एवढं मोठं संकट येऊन सुद्धा त्यामध्ये न डगमगता, एवढं सगळ्या अडचणी आल्या, एवढी सगळी दुःख आली, ती सगळी पचवत त्यांनी आपल्या पार्लरच्या व्यवसायावरती आपला संसार चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे.
आपल्या थड्याच्या वाडीच्या अंजना ढेकळे वहिनी, म्हणजे त्यांचाही संघर्ष अतिशय महत्त्वाचा आहे. कारण घरात त्यांचे पती दिव्यांग, पण त्यांना सांभाळताना सगळ्या कुटुंबाचा सगळा आपला गाडा सांभाळत असताना दुसऱ्याच्या याच्यावरती आपल्या दुसऱ्याच्या शेतात काम केलं. त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि आज त्यांचा मुलगा MPSCतून जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आपल्या सिमलवाडीच्या शानाबाई काटाळे वहिनी, म्हणजे त्यांचे पती देखील अंध, पण त्यांनी देखील आपल्या या अंध पतीची अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा करत एकटीनंच सगळा आता संसाराचा आजपर्यंत गाडा हाकलेला आहे. म्हणजे असं मला वाटतं की या सगळ्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांनी आजपर्यंत आपल्या कुटुंबासाठी समर्पण दिलेलं आहे, सेवा दिलेली आहे, त्याग केलेला आहे आणि या सगळ्यांचा आज आपण इथे सन्मान करतो आहोत. कारण मला वाटतं की सावित्री फक्त पौराणिक कथांमध्ये नसते, तर सावित्री ही प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्यामध्ये, तिच्या बुद्धिमत्तेमध्ये आणि तिच्या निष्ठेची ती प्रेरणा असते. आज देखील या समाजामध्ये अशा अनेक सावित्री आहेत की ज्या सावित्री आज आपल्या सत्यवानाच्या प्रत्येक संघर्षामध्ये अतिशय त्या मोलाची साथ देत असतात, त्याच्या पाठीशी उभ्या राहत असतात. आणि अशा या ज्या सगळ्या माझ्या ज्या सावित्र्या ज्या कुटुंबवत्सल आहेत, समाजाभिमुख आहेत, समर्पणशील आहेत, असा सगळ्यांचा आज इथं सत्कार झाला पाहिजे. आणि अशाच या सगळ्या माझ्या भगिनी आहेत. आणि आज इथं म्हणजे जे वृक्ष संवर्धनासाठी अतिशय मेहनत करत आहेत, कठोर मेहनत घेत आहेत, अशा व्यक्तींना आज आपण हरितवीर सन्मान देतो आहोत. म्हणजे मला वाटतं की आज जी हात झाडं लावत आहेत ते हात पर्यायाने भविष्यातले जीव वाचवणारे हात आहेत. कारण या समाजासाठी, या पर्यावरणासाठी आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांसाठी हे लोक काम करत आहेत आणि त्यांचा देखील सन्मान करणं, त्यांचा गौरव करणं हे देखील आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतंय. मग त्यामध्ये आज आपल्या खानापूरचे अवधूत पाटील सर, हे अवधूत पाटील सर म्हणजे निसर्गमित्र, सर्पमित्र किंवा झाडांची मैत्री करणारा माणूस म्हणून सगळीकडे ज्ञात. आज आपण त्या तळे माऊलीकडे जाणाऱ्या डोंगरावरती त्यांनी मोठ्या पद्धतीने झाडं लावली आणि ती झाडं अगदी स्वतःच्या मुलासारखं त्याचं संगोपन सर करत आहेत. आणि आपले जे सिने अभिते सयाजी शिंदे यांनी ज्यावेळी ठरवलं की देवराईची संकल्पना करायची आहे, देवराईची चळवळ चालू केली, त्यावेळी अवधूत सरांनी इथून देशी वाणाच्या झाडांच्या बिया त्यांना पुरवलेल्या आहेत. दुसरे आपले हरितवीर आहेत ते म्हणजे आपले प्रमोद कुंभार सर, म्हणजे रंगांच्या दुनियेत रमणारा असा आर्ट टीचर. सरांनी आपल्या पर्यावरणशास्त्रामध्ये देखील MSc पर्यंत शिक्षण घेतलं. आणि ज्या सरांचं काम कसं चालू आहे की ज्या आपल्या झाडांच्या बिया आहेत त्यांचं संकलन करणं आणि या महाराष्ट्रभर जे वृक्षप्रेमी आहेत त्या सगळ्यांना मोफत पोस्टाने ते त्या बिया पाठवत असतात. जी झाडं दुर्मिळ आहेत त्यांचं रोपं तयार करणं, या आपली वनसंपदा आहे, या वनसंपदेमध्ये दुर्मिळ असणारी फुलपाखरं, पक्षी या सगळ्यांचा शोध घेणं, त्यांचा अभ्यास करणं, यासारखी अतिशय महत्त्वाची कामं सर करत आहेत. आणि अशा पद्धतीने या सगळ्या गौरव मूर्तींचा सन्मान आज आपण करतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून, आपल्या सगळ्यांच्याकडून आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. मी आज या वटसावित्री दिनाचा, आपल्या वटसावित्रीच्या हे वटपौर्णिमेचा दिवस, आणि या दिवशी मला ती सावित्री आठवते जिनं सत्यवानाला यमाच्या दाढेतून बाहेर आणलं. दुसरी फुलेवाड्यातली सावित्री जिनं आपल्याला शिक्षित करून आपल्याला अंधारातून उजेडात आणलं. आणि तिसरी ती सावित्री जी मला तुमच्या सगळ्यांच्यात दिसते, जी रोज संघर्षातून आपल्या कुटुंबाला सांभाळते. अशा या तिन्ही सावित्री माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि खरंच आज ज्यावेळी आम्ही एकच निरोप दिला आपल्या या संकल्प देवराईचा, सन्मान स्त्रीत्वाचा आणि गौरव हरितवीरांचा, या कार्यक्रम आपण आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी एका निरोपावरती तुम्ही सगळेजण इथं हजर राहिलात. खरंच त्याबद्दल मी तुमची कायम ऋणी राहीन. आणि अशाच पद्धतीने तुमची साथ, तुमचं प्रेम आणि तुमचा पाठिंबा आमच्या पाठीशी राहिला तर आम्ही अजून वेगवेगळ्या गोष्टी घडवू शकतो, करू शकतो. त्याबद्दल खरंच मी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि थांबते. जय हिंद, जय